आजकाल ना पैशाला किंमत आहे पण माणसाला नाही. कारण पैसा असेल तर सगळं काही आहे. बरेच जण म्हणतात पैसाच सगळं काही नाही आहे, पण पैशाशिवाय काहीच नाही. कारण पैसा असेल तर माणूस सगळ्या काही गोष्टी करू शकतो आणि पैसा नसेल तर त्याचे हातपायच बंद होतात. आणि पैसा असेल तरच सगळं जग आपले. पैसा नसेल तर कुत्रं पण विचारणार नाही. त्यामुळं आजकाल पैशालाच किंमत आहे. त्यामुळे पैसा कमवा आणि माणसं कमवण्याच्या नादात तुम्ही स्वतःलाच गमवाल. कारण आता पूर्वी म्हण होती, माणसं कमवा, पैसा काय, पैशाचं काय घेऊन बसला. पण आज तसं नाही. पैसा असेल तर तुम्हाला सगळे विचारते, पैसा नसेल तर कोणीच विचारणार नाही. ना तुमचा नातेवाईक विचारेल, ना कोणी विचारेल, काहीच नाही. जेव्हा तुम्हाला वेळ पडती तेव्हा जे तुम्ही माणसं कमवून ठेवलेले असतात त्यातले क्वचित असे काही असतात की जे मदतीला येतात. त्यातले बऱ्यापैकी असतात त्यांनी फक्त तुमचा फायदा घेतलेला असतो. त्यांना तुमच्या कुठल्याच गोष्टीचे देणं घेणं नसतं. आणि तुम्हाला जेव्हा वेळ पडते तर तेव्हा जे तुम्ही जे बोलता ना, माणसं आपली माणसं आपली माणसं, तर त्यावेळेला त्यांनी सगळ्यांनी हात वर केलेले असतात. त्याच्यामुळं पैसा कमवा. पैसा कमवणं गरजेचं आहे. दवाखान्यात गरज पडो, कुठेही गरज पडो, असे सगळेच असे नाही की तुम्हाला मदतीला येतील. आणि पैसा याच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण माणसाला किंमतच पैशामुळे. पैसा नसेल तर तुम्हाला कोणीच विचारणार नाही. पैसा असला तर तुम्हाला सगळे नातेवाईक ये जा म्हणतील, तुमच्या घरी येतील, तुम्हाला बोलवतील, तुमच्याशी अगदी प्रेमाने वागतील, तुमच्या संपर्कात राहतील. ज्या वेळेला तुमच्याकडे पैसा नसेल त्यावेळेला तुम्हाला ना ते ये जा म्हणतील किंवा कुठल्या कार्यक्रमात ते असं एंटरटेन करतील किंवा मग असं एकदम जवळचं मानतील किंवा तुमच्या घरी पण ते येतील जातील. तुम्ही भाड्याच्या घरात जर राहत असेल तर त्यांचं येणं जाण्याचा लगेच म्हणजे कमी झालेलं असेल. ज्या वेळेला तुमची प्रगती होती तेव्हा तुम्ही बघा तुमच्याकडं नातेवाईकांचं तुमच्याकडं येणं जाणं वाढून जाईल आणि तुमच्याशी त्यांचं बोलणं वागणं सगळ्या गोष्टीत फरक पडेल. कारण पैसा माणसाला नको ती गोष्ट करायला होतो. आणि बरेच जण म्हणतात पैसाच सगळं काही नसतं. पैसा जरी सगळं काही नसलं तरी पैशाशिवाय काहीच नाही, एवढं गोष्ट लक्षात राहू द्या. त्यामुळं आजकालच्या मुलांना माझं एवढंच सांगणं आहे, मुलांना पैसा कमवा, सेटल व्हा आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या काही गोष्टी असेल एन्जॉय वगैरे करायचं तर ते करा. कारण पैसा असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता आणि पैसा नाही अगोदर एन्जॉय करशाल आणि नंतर मग म्हातारपणाला तुम्हाला कापड कष्ट करावं लागतील. त्यापेक्षा तुम्ही अगोदर पैसा कमवा आणि 40-50 नंतर मग आरामात राहा. आणि पोरी वगैरे फिरवणं या गोष्टी तर तुम्ही म्हणजे पैसा आल्यावर करू शकता. पण अगोदर पैसा कमवा. पैसा असला तर पोरी राहतील आणि पैसा नसला तर त्या पोरी पण तुम्हाला सोडून जायला वेळ नाही लागणार. त्यामुळं पैसा सगळं काही आहे. आजकाल जरी कोणी काही म्हणू पैशाच्या बाबतीत, पैसाच सगळं काही नाही आहे किंवा काही, पण मी म्हणते पैसाच सगळं काही आहे. पैसा ज्या माणसाजवळ पैसा नाही त्याला कुत्रा पण विचारणार नाही. आणि पैसा असला तर सगळे तुमचे ते म्हणतात ना, असतील शीतं तर नाचतील भूतं. तशी गोष्ट तुमच्याजवळ जर पैसा तर भूतं पण नाचतील आणि 17 जणी पण मागं फिरतील. असंही बाकी गोष्टी तुम्हाला काय घ्यायच्या काय नाही घ्यायच्या ते तुमच्या ह्याच्यावर आहे. पण माझा सांगायचा उद्देश एवढा आहे की आजकाल पैशाला किंमत जास्त दिली जाते, माणसांना नाही. त्याच्यामुळे कमवा पैसा, थोडाफार तरी कमवा, स्वतःपुरता कमवा, लोकांपुरता नाही. असं नाही की 7 पिढ्या बसून खातील एवढं कमवून ठेवायचं नाही. आपल्या स्वतःपुरतं आपलं स्वतःचं आयुष्य सुखात जाईल ना, बस आपल्या स्वतःपुरतं कमवा. पुढच्या 7 पिढ्यांचं 4 पिढ्यांचं नका बघू. पुढचं कोणी बघितलं पुढचं काय होणार आहे. पण आजचा दिवस आणि उद्याचा दिवस तुम्ही आरामात आनंदात घालू शकता. तेवढा तुम्ही पैसा कमवा. मला वेळेला गरज लागली, तुम्हाला कोणाकडे हात पसरायची गरज नाही पडली पाहिजे. बस तुम्ही तुमचा त्याच्यासाठी पैसा कमवा, त्यासाठी कमवा, ना की तुम्हाला पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवायचं आहे म्हणून प्रॉपर्टी कमवायची नाही. आहे त्याचा वापर पण करा, उपभोग पण घ्या. तो नुसता कमवून नका ठेवू. तो नुसता कमवून ठेवण्याला पण अर्थ नाही आहे. नुसता तुम्ही कमवून ठेवाल नाही, कमवून ठेवा पण त्याचा उपभोग पण तेवढाच घ्या. कारण कमवून आणि त्याला कीड लागण्यापेक्षा कमवा पण आणि त्याचा वापर पण करा. स्वतः त्याचा आनंद घ्या. त्या पैशांचा वापर करा स्वतःसाठी. फिरा, जगा मस्त आयुष्य. आजचंच आयुष्य
उद्या कोणी बघितलं, उद्याचा दिवस कोणी बघितला, आजचा आहे, मस्त आनंदात जगून घ्या. थोडाफार पैसा आपल्यासाठी कमवा, त्या नातेवाईकांसाठी कमवा ज्यांनी तुम्हाला पैशाची म्हणजे पैशाबरोबर तुम्हाला तोडले, त्यांच्यासाठी तरी निदान पैसा कमवा. कारण त्यांना हे राखून द्या की वेळ बदलायला, प्रत्येकाचे दिवस बदलायला वेळ नाही लागत. राजाचा रंक निरंकाचा राजा होऊ शकतो, झोपडीचा महल होऊ शकतो आणि महलाची पण झोपडी होऊ शकते. फक्त पैसा आल्यावर घमंड करू नका बस. आणि आहे ना, तो पैसा आला नाही एकदा, त्याचा घमंड करू नका आणि तो जपून वापरा आल्यावर. कारण आल्यावर कसं होतंय, आल्यावर आपण घमंड करतो आणि पाहिजे तसा उधळतो, तसं पण नाही. आणि योग्य गोष्टीच्या ठिकाणी वापरा, योग्य कामासाठी वापरा आणि थोडीफार सेविंग आपल्यासाठी ठेवा, जेणेकरून आपल्याला इमर्जन्सी ती कामात पडेल. दवाखाना असेल, कुठलीही गोष्ट असू शकते, अर्ध्या रात्री आपण आपल्या सेविंगमधून ते गोष्ट करू शकतो. किंवा मग आपल्या मुलांसाठी आपण हाऊस माऊस काही हवं नको आपल्याला, तर ते आपण घेऊ शकतो. बस एवढ्यासाठी कमवा, नाही जगासाठी किंवा पुढच्या 7 पिढ्यांसाठी कमवून ठेवायचं. आपल्यासाठी कमवलं, आपल्या फॅमिलीसाठी कमवला, भरपूर झाला. लोकांना दाखवायचं कोणाला म्हणून नाही, पण मग त्या पैशांमुळे तुम्हाला लोक जज करतात, त्यांच्यासाठी कमवा. ज्यांनी तुमची किंमत पैशामध्ये ठरवली. पैसा जरी सगळं काही नाही आहे, तरी पैशामुळं कुठलीच गोष्ट नाही, हे मी पुन्हा एकदा सांगते. ही गोष्ट नक्की लक्षात राहू द्या. आणि जर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. थोडे म्हणजे जे अनुभव आहेत माझे, काही गोष्टी शिकलेत, बघितल्यात, त्याच्यातून मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. आवडतं मला बोलायला, पण आवडतं मला, त्याच्यामुळं मी बनवेन व्हिडिओ. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सपोर्ट करा. चलो भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी पोळ्या करून घेते. बाय.